मित्रांनो आणि मंडळी आणि बंधू बहिणींनो, सगळ्यांना एक विनंती करणार आहे, एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ बनवतो ना मी, खूप स्पेशल तुमच्यासाठी असणार आहे. ज्यांचं पण स्वप्न आहे की 10, 12, 20 लाखामध्ये घर पाहिजे, तर त्या लोकांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे. आणि हे साहेब जे आलेले आहे ना, ते किती म्हणजे किती दिवस झाले ते आमचा YouTube चॅनल बघत होते. आज तो क्षण आलेला आहे. तो क्षण बरोबर ना सर? माझा उपचार मी जे बोलतो सर की जो क्षण आलेला आहे, हा उपचार बरोबर आहे ना सर? बरोबर आहे, बरोबर आहे. कारण की खूप प्रतीक्षा करत होते या क्षणाची. तुम्ही 1 वर्षापासून प्रतीक्षा होती. 1 वर्षापासून प्रतीक्षा होती, पण काही आमची भेट ह्याला होईना. आणि मित्रांनो, आज ती प्रतीक्षा त्यांची समाप्त झालेली आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची. जे काय तुमच्या मनामध्ये प्रश्न उगवतात, 10, 12, 20 लाखामध्ये पुण्यामध्ये कसे काय घर असणार आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ बघायचा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचा. तर चला व्हिडिओ पहा संपूर्ण. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. मित्रांनो आणि मंडळी, सगळ्यात पहिला मी ह्यांचे स्वागत करणार आहे, कारण की ह्यांनी एक म्हणजे त्यांनाच विचारू, साहेब तुम्ही कुठून आलेले आहे? मी हडपसर गाडीतळ. हा, आणि तुमचं मूळचं गाव काय आहे? धाराशिव. धाराशिव जिल्हा. धाराशिव म्हणजे कुठला? उस्मानाबाद तालुका, जिल्हा उस्मानाबाद. आता सध्या धाराशिव आहे. धाराशिव आहे. तिथून तुम्ही व्हिडिओ बघत होते मागे, बरोबर ना? बरोबर. आणि मनामध्ये काय वाटत होतं तुम्हाला? की आज ना उद्या आपल्याला पुण्याला घर पाहिजे. आज ना उद्या पुण्याला घर पाहिजे. आणि तुम्ही कुठले टायटल पाहिजे आमचे? तेच 10 लाखाचे, 12 लाखाचे, 20 लाखाचे पाहिले, बरोबर ना? सगळे पाहिले. आणि मनामध्ये काय वाटायचं का असं घर की आपली भेटी घ्यावी आणि नंतर आपली भेटी घेऊन प्रॉपर्टी घ्यावी. बरोबर बरोबर. मित्रांनो, तुमचे सुद्धा स्वप्न असणार की पुण्यामध्ये 10 ते 12, 20 लाखामध्ये घर पाहिजे तुम्हाला, तर मित्रांनो होऊ शकतो. पण कसं काय? आता साहेबांनी जे बघितलं आणि साहेबांना जे कळालं की साहेब, मी भरपूर गोष्टी बोलत होतो, भरपूर सांगत होतो की 12 लाखाचा असा असतो, 20 लाखाचा तसा असतो, तर तुम्हाला तेच मुद्दा कळाला असेल की 12 लाखाचं घेतलं तर 250 स्क्वेअर फीटचं असतं, किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले तर ते त्या जागेमध्ये असणार आहे. एका गुंठ्यामध्ये बांधलेले जे पाहिजे असेल, किंवा सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी खत पाहिजे असेल, तर त्याचा बजेट वेगळाच असतो, बरोबर ना साहेब? बरोबर. तुम्हाला सेपरेट 7-12 पाहिजे तर ते 50-55 लाख, म्हणजे एका गुंठ्यामध्ये बांधलेले रो हाऊस असणार आहे, तर त्याचा बजेट तोच असणार आहे, बरोबर ना? बरोबर. आणि तुम्ही झोपडपट्टी मध्ये तुम्हाला नाही घ्यायचं होते, पण तरी पण तुम्ही झोपडपट्टीचे बद्दल बोलले की 12 लाखाला, 10 लाखाला, तर ते झोपडपट्टीमध्येच तुम्हाला तो घर भेटणार आहे, कारण की तुमचा बजेट तसा ठेवलेला आहे. बरोबर आहे का नाही साहेब? बरोबर आहे. आणि लोक काय बोलतात, आम्हाला 12 लाखाचं पाहिजे, 15 लाखाचं पाहिजे. अक्षरशः एक लोक आहे ना साहेब, ते म्हणतात की 8 लाखाचं पण घर दाखवा, तर तो कुठं भेटणार साहेब? भेटत नाही. कासिम साहेब म्हणतात ते बरोबर आहे. बरोबर ना? आणि नाही भेटतो, 8 लाखाचा झोपडपट्टीमध्ये भेटतात, पण झोपडपट्टीमध्ये घेऊन काय फायदा आहे बोला ना तुम्ही? हा, मग उगीच कशाला टाइमपास करायचं? अहो ताई दादा, स्वप्न आहे आपलं, खरेदी करायचं आहे, तर स्वप्न जरा थोडं हाईटवर ठेवायला पाहिजे. आणि जे म्हणतात ना सिटीमध्येच पाहिजे, तर त्यांना एक विनंती करतो मी की आजची 5 सिटीमध्ये नका घ्या, कारण की सिटीमध्ये तुमच्या बजेटमध्ये आणि ते जे सोयीस्कर पाहिजे ते भेटणार नाही. थोडंसं पुण्याच्या तुम्ही बाहेर आउटसाईडला जायला लागणार, बरोबर ना सर? ओके ओके ओके. आणि बघायला गेलं तर आउटसाईड कुठला असणार आहे की वाघुली पण नाही, वाघुलीच्या पुढं आता जायला लागणार आहे. मग त्यानंतर तुम्ही पुणे सोलापूर रोड बघितलं तर त्याच्या इकडं म्हणजे केडगाव चौफुला त्या साईडला भेटणार आहे. तर आज इथं आईलं नाही. कोण बोलत असेल की उडली कांचनला पाहिजे, कोण बोलत असेल की इथं पाहिजे, तर ती वेळ राहिली का सर? नाही सर. तुम्ही एका वर्षामध्ये पुण्यामध्ये आले तर किती ठिकाणी तुम्ही घरं बघितली? बऱ्याच ठिकाणी घरं पाहिली, परंतु कासिम साहेबांसारखं मला कुठंच मिळालं नाहीये, म्हणून त्यांची भेटच घ्यावी असं वाटलं, म्हणून आज त्यांच्या भेटी लावलोय. आणि सर, बिल्डर लोकांच्या पण प्रॉपर्टी तुम्ही बघितल्या, तर तुम्हाला काय वाटतं सर?
नाही, आपल्या बजेटमध्ये बसत नाही. हा, आणि सर तुम्ही सरकारी पेन्शनवाले लोक आहे सर, तुम्ही जुने काळातले लोक आहे, त्या काळामध्ये असं होतं का सर? नाही. आज किती गडबड चालू आहे, लोकांचे घर वगैरे मोडतात, ते म्हणजे जे 7/12 वाले नसणार, ज्याच्यावर नाव नसणारे, तर ते तोडले जातात. नाही, 7/12 पाहूनच घ्या. प्रॉपर्टीचे म्हणजे काय सगळे कागदपत्र तपासून घ्या, त्यानंतरच घर घ्या, तोपर्यंत घर घेऊ नका. बिलकुल बिलकुल. आणि 11 लोकांमध्ये पण असला 7/12 ते चालणार आहे. पण तुम्ही म्हणणार की एकदमच काहीच नाही, फक्त एक पावतीवर तुम्हाला ती जागा विकू राहिले, तर ते होणार का सर? नाही सर, अगोदर फसवेगिरीपासून सावध राहा. फसवागिरीपासून सावध राहा, बरोबर ना? आणि सर तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये तुम्ही जागा खरेदी केली असेल, तुम्ही खूप काही प्रॉपर्टी खरेदी केली असेल, त्याचा अनुभव सांगा सर. नाही, प्रॉपर्टी खरेदी करताना फार अडचणी येतात. जे कासिम साहेबांनी आतापर्यंत तुम्हाला समजावून सांगितलं ना, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्याप्रमाणे बघा. नाही, बरोबर ना. आणि बघा, मी तुम्हाला बोललो होतो आपल्याकडे वयस्कर पण येतो, आणि जे कमी वयाचे ज्यांनी जास्त प्रगती केली ते लोक पण येतात, त्यांचे पण अनुभव आपण सांगत असतो, आणि दादांचे पण आपण इथं अनुभव व्यक्त केलेले. आणि दादा, तुम्हाला काय वाटतं, पुण्यामध्ये खरेदी करायचं असलं तर मग कमीत कमी किती 40-50 लाख तरी पाहिजे हातामध्ये? 40 लाख 50 लाखाच्या पुढेही जाते प्रॉपर्टी खरेदी करायचं म्हटलं. हा, पुण्यामध्ये नुसतं साधा फ्लॅट तुम्ही 1 BHK घ्यायला गेलं तर ते 40 लाखाचा सिटीमध्ये. कवा चांगलं घर पाहिजे तर ते 60-70 लाखाच्या वरतीच तुम्हाला भेटतं. आता मी ज्या ठिकाणी पाहिलंय ते 25 लाख, 28 लाख, 30 लाख, 35 लाख अशा प्रकारच्या किमती आहेत. बरोबर ना, बरोबर ना. बघा, बोलण्याचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हे होता की तुमचा टाइमपास नाही व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवला, आणि आज पण तुमचा टाइमपास नाही झालेला आहे. झालं का सर? तुम्ही एवढे लांबून आले, आज मला असं वाटलं की तुम्हाला या चॅनलवरती आणावं आणि लोकांपर्यंत तुमचा मेसेज पाठवावा. बरोबर आहे, बरोबर ना? बरोबर आहे. चला मंडळी, एक विचार करा तुम्ही, आणि तुम्ही विचार करूनच जी काय प्रॉपर्टी तुम्हाला घर खरेदी करायचं असेल तर त्याचे वकिलाला पेपर दाखवा. पण वकिलाला पेपर दाखवण्याच्या अगोदर एवढं बोलणार की 500 रुपये जे काही फीज असणार आहे ते पहिला तुम्ही त्यांना द्या, त्यानंतरच तुम्ही वकिलाला ते पेपर दाखवा. नाही तर तुम्ही बोलणार की साधे माणूस आहे, त्यांना दाखवलं तर झालं, तर तसं होणार नाही. त्यांना आपला वेळेचा महत्व पाहिजे, बरोबर ना? वेळेचं महत्व आहे. वकील सुद्धा म्हणजे फीस घेतल्याशिवाय कुठल्याही प्रॉपर्टीचं कागदपत्र दाखवत नाहीत, खरं सांगत नाहीत. बिलकुल लक्षात ठेवा. बिलकुल. चला, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. अरे थोडस थांबा ना, चॅनलला सबस्क्राईब नाही केला, अहो सबस्क्राईब करा, बटन दाबवा, आणि या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती तुम्ही जुळा. आणि कारण की बघा, थोडे हळूहळू आमचे व्हिडिओ येऊ राहिलेले. आज मला असं वाटतं की काहीतरी 8 दिवसानंतर हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. पण का अपलोड झालेला आहे त्याचं कारण थोडस मी सांगणार नंतर पुढं, कारण की दुसरं अजून चालू आहे लग्नाची मागणी म्हणून. हे थोडस कोड दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही मला दुसऱ्या चॅनल वरती पण बघू शकतात. भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.